भरपूर पाणी प्या तुम्ही सर्वांनी. तुम्हाला माहिती आहे, घरात 24 तास पाणी असावं याच्यासाठी मी लोकांना मोठमोठ्या टाक्या लावताना पाहिलेलं आहे. काही बिल्डिंग्स तर टँकरच्या टँकर मागवतात आणि काही लोकांना तर मी पाण्यासाठी नळावरती भांडतानाही पाहिलेलं आहे. पण आपल्या शरीरातल्या आपल्या अवयवांना पाण्याची किती गरज आहे ही ओळखून आपण आपल्या पाण्याचं प्रमाण वाढवणं किती गरजेचं आहे तुम्हाला माहिती आहे. एखादी व्यक्ती असते बघा, ती आपल्यासोबत ना सकाळपासून जरी असेल आणि सकाळपासून आपण त्या व्यक्तीसोबत वेळ घालवतोय आणि आपल्याला काही तासानंतर लक्षात येतं की या व्यक्तीने पुरेसं पाणीच प्यायलेलं नाहीये. म्हणजे काही काही जणांना कशा सवयी असतात ते पहा. मी काय करते, रोज सकाळी उठल्यानंतर 3 ग्लास पाणी पिते किंवा असा 1 तांबा असं भरते आणि मग रोज सकाळी त्यातलं पाणी थोडं थोडं ग्लासमध्ये घेऊन तोंडाने असं पिते. याचं कारण असं, पाणी वरून प्यायल्यानंतर आपल्या शरीरामध्ये वात वाढतो. म्हणून ही एक छान सवय तुम्ही सर्वांनी स्वतःला लावून घेतली पाहिजे. आणि लोकांना किती त्रास असतात, रोज सकाळी पोट नीट चांगल्या प्रकारे साफ होत नाही असं कितीतरी जण मला सांगतात. पण यावरती एक इतका साधा आणि सोपा उपाय असतो. आपण रोज सकाळी जर पाणी प्यायलो तर पोट चांगल्या प्रकारे साफ होतं. तसंच जर आपण ते पाणी थोडंसं कोमट करून प्यायलो तर आपल्या आतड्यांमध्ये थोडासा मऊपणा राहतो आणि त्यामुळे आतड्यांची जी मुवमेंट आहे, ज्याला बॉवेल मुवमेंट आपण म्हणतो, पोट साफ होण्याची, मलाला खाली ढकलण्याची मुवमेंट खूप स्मूथली होते आणि पोट पूर्णतः साफ होतं. हे तुम्ही करून पहा. दिवसभरात पाण्याचं प्रमाण चांगलं राहावं याच्यासाठी सकाळीच पहिले 2 ते 3 ग्लास पाणी जर तुम्ही प्यायलात ना, तर हळूहळू हळूहळू तुम्हाला ती सवय लागते. मी ती स्वतःला सवय लावूनच घेतलेली आहे. कारण काय होतं, दिवस सुरू झाला की माझी स्वतःची प्रॅक्टिस असते, योगा वर्ग सुरू होतात आणि कधी कधी नाही लक्षात येत, तासन तास ते योगा वर्गांमध्ये असल्यामुळे कधी लगेच डोक्यात येत नाही. म्हणून काय करते मी की त्या वेळा ठरवलेल्या आहेत की हे एवढी एवढी बॉटल आहे, ही संपलीच पाहिजे. म्हणजे दिवसभरातून 3-3.5 लिटर पाणी तरी आपल्या शरीरात नक्की जाणार. अशा पद्धतीने तुम्ही अलार्म लावा किंवा आठवणीत ठेवण्यासाठी काही ना काही उपाययोजना करा, पण पाणी प्या. तुमच्या पोटाचे सगळे विकार नाहीसे होतील. पोट दुखणं किंवा ऍसिडिटी सतत होणं हे सगळं का आहे? कारण पोटामध्ये ऍसिड सतत सेक्रेट होत असतात. ऍसिडिटीचा त्रास जर तुम्हाला असेल तर तो अधिक वाढू शकतो जर पाण्याचं प्रमाण चांगलं नसेल तर. आणि तेच जर तुम्ही पाणी चांगलं घेतलं तर ऍसिडिटी कमी होते, गॅसेसचं प्रमाण कमी होतं आणि पोट खूप चांगल्या प्रकारे साफ होतं. आपल्या रक्तामधलं युरिक ऍसिडही कमी होण्यासाठी पाण्याची आपल्याला मदत होत असते. हे सगळे मुवमेंट्स आहेत ना आपले जॉईंट्समधून होणारे, मानेचे जॉईंट्स, कमरेचे, खांद्यांचे, गुडघ्यांचे जॉईंट्स, या सगळ्या मुवमेंटना सायनोव्हियल फ्लुइडमुळे होत असतात. आणि हा फ्लुइड पाण्याचाच भाग आहे. म्हणजे शरीरामध्ये एखादी गोष्ट स्मूथली सुरू ठेवायची असेल तर पाण्याची अत्यंत गरज असते. आपल्या जॉईंट्सना गरज आहे, रक्ताभिसरण सुधारण्यासाठी सुद्धा ही गरज आहे. आता डोळ्यांची उघडझाक होते, इथे रखरखीतपणा नाहीये कारण डोळ्यांच्या वरती एक मॉइश्चर आहे, एक लेअर आहे पाण्याची. आपल्या नाकपुड्यांच्या आतमध्ये सुद्धा एक मॉइश्चर आहे. आणि शरीरातल्या प्रत्येक पेशीला पाण्याची गरज असते. पाणी ही खूप मोठी रिकव्हरी आहे. कधी थकलो असू ना आपण किंवा कधी मूड नसेल, कधी खूप निगेटिव्हिटी आली असेल आणि कंटाळा आला असेल तर 1 ग्लास पाणी प्यायचं, लगेच आपला मूड छान होतो आणि आपण पुढच्या कामाला लागू शकतो. दररोज आंघोळीच्या अगोदर ना तोंड स्वच्छ करून जर आपण पाणी प्यायलो तर आपलं ब्लड प्रेशर सुद्धा नॉर्मल राहतं. अनेक जणांना ब्लड प्रेशरचा त्रास असतो, त्यांच्यासाठी हे उत्तम आहे. तसंच आपली त्वचा अगदी टवटवीत राहते. जेव्हा पाणी आपण कमी पितो तेव्हा ही इलॅस्टिसिटी सुद्धा जाते आणि त्वचा रखरखीत होते. असं न कोडलं की लगेच पांढरी रेष येईल. पण इथेच पाण्याचं प्रमाण जर चांगलं असेल तर नेहमी बॉडी हायड्रेटेड असेल. आपण ना रात्री 6-7 तास झोपतो तेव्हा आपण रात्रभरामध्ये पाणी पित नाही, तर सकाळी उठल्यानंतर आपण जेव्हा वॉशरूमला जाऊ तेव्हा फर्स्ट युरिन तुम्ही बघा, ती डार्क येलो कलरची असते. डार्क येलो याच्यासाठी असते कारण शरीरातले टॉक्सिन्स फ्लश आउट करायचे असतात. डार्क येलो युरिन म्हणजे डिहायड्रेशनचं ते लक्षण आहे. सकाळचे फर्स्ट युरिन जर डार्क येलो असेल तर आपण ते समजू शकतो, ठीक आहे, कारण रात्रभर आपण 6-7 तास झोपलो होतो तेव्हा आपण पाणी पिऊच शकत नाही आणि टॉक्सिन्स फ्लश आउट झाली, ती उत्तमच गोष्ट झालेली आहे. पण दिवसभरात आपण जेव्हा केव्हा युरिनला जाणार तेव्हा आपली युरिन ही लाईट येलो आणि जास्तीत जास्त व्हाईटिशच असायला पाहिजे. जर डार्क येलो असेल तर तुमची बॉडी डिहायड्रेट आहे आणि जर लाईट येलो किंवा व्हाईटिश असेल तर तुमची बॉडी हायड्रेट आहे. इतकं सोपं आहे ओळखणं. अगदी तुम्ही ओळखू शकता आपल्याला पाण्याची किती गरज आहे. प्रमाण थोडं वाढवायचं की किती वाढवायचं हे आपल्यालाच समजतं आणि आपण पाण्याचं प्रमाण वाढवू शकतो. आता मला हेही माहिती आहे की तुम्ही कमेंट्स करणार की अति पाणी सुद्धा आपल्या शरीरासाठी योग्य नाहीये
आणि हे जाणूनच तुम्हाला मी हे सांगते की अहो पाण्याचं प्रमाण हे ना आपल्यावरती असतं. काही स्पोर्ट्स पर्सन असतात, ते किती धावतात, फुटबॉल खेळतात, ॲथलीट्स असतात, क्रिकेटर्स असतात, त्यांना पाण्याची आपल्यापेक्षा जास्तच गरज आहे, कारण घामावाटे त्यांच्या शरीरातलं पाणी बाहेर जात आहे. पण तसंच आपण जे बसून काम करतो किंवा अभ्यास करतो किंवा शाळा, कॉलेज, ऑफिस असंच आपलं ट्रॅव्हलिंग असतं, तर आपल्याला त्या मानाने थोडंसं कमी पाणी पिणं आवश्यक आहे. म्हणून किती पाणी प्यायचं याचं उत्तर कधीच कोणी देऊ शकत नाही. तुम्हालाच ते ठरवलं पाहिजे. तुम्हालाच तुमची बॉडी सांगते, आपलं शरीर आपल्याला सांगत असतं, ते ऐकायचं आणि आपण आपल्या जीवनामध्ये अशी सुधारणा करून घ्यायची असते. कितीतरी जणांना डोकं दुखण्याचा त्रास असतो, मायग्रेन असतो, तर अशा वेळेस सुद्धा पाण्याचं प्रमाण जर चांगलं असेल ना तर त्यांना त्याचा नक्कीच लाभ होतो. आपल्या फुफ्फुसांनाही आणि हृदयालाही पाण्याची अत्यंत गरज असते. किडनीला किती गरज आहे, किडनीमध्ये तर टॉक्सिन सगळे साठलेले असतात, कारण ते ब्लॅडर थ्रू युरिन वाटे बाहेर काढायचे असतात. पण ते टॉक्सिन चांगल्या प्रमाणे फ्लश आउट झाले पाहिजेत, शरीरातून बाहेर निघाले पाहिजेत. तर इतकी चांगली स्वच्छता शरीराची पाण्याशिवाय कोणीच करू शकत नाही. एखादा नाला असा तुंबलेला असतो तेव्हा तिथे काय दिसून येतं की पाण्याचा प्रवाह नसतो, म्हणून तो नाला अजूनच असा खराब होत चाललेला असतो. जेव्हा पाण्याचा चांगला प्रवाह येतो तेव्हा सगळं काही धुवून निघतं, सगळं काही ढकललं जातं. तसं आपल्या शरीरामधून मूत्रवाटे सगळे टॉक्सिन्स बाहेर गेले पाहिजेत आणि मला वाटे पोट साफ झालं पाहिजे आणि रक्तातली अशुद्धी, शरीरातली अशुद्धी ही नाहीशी झाली पाहिजे. थंड पाणी प्यायचं की गरम पाणी प्यायचं हा कितीतरी जणांना प्रश्न असतो. तर याचं उत्तर आहे की रूम टेम्परेचरमध्ये असलेलं पाणी आपण प्यायला पाहिजे. माझ्या घरामध्ये फ्रीज आहे आणि कारण त्याचा वापर आपल्याला दररोज करावा लागतो, पण फ्रीजमध्ये आजपर्यंत एकही बॉटल ठेवून दिलेली नाहीये. उन्हाळ्यात आम्ही माठाचं पाणी पितो, पावसाळ्यात किंवा थंडीमध्ये कॉपरचं भांडं असतं ना, तांब्याचं भांडं, त्याचं पाणी पितो. हे आहे ना तांब्याचं भांडं, असं याचे शरीराला खूप लाभ होत असतात. म्हणून उन्हाळ्यात सुद्धा फ्रीजचा वापर शक्यतो टाळा, ते शरीरासाठी योग्य नाहीये. तुम्हाला सांगते काय होतं, थंड पाण्यामुळे ना शरीर जखडून जातं. थंडीमध्येच बघा आपल्याला सगळ्या शरीराचे मुवमेंट्स अशा फ्रीली करता येत नाही. सकाळी व्यायाम करायला जरी सुरुवात केली ना तरी थंडीमध्ये वॉर्मअप करायला खूप वेळ लागतो. जास्त वेळ वॉर्मअप केल्यानंतर शरीर गरम होतं आणि मग आपण व्यायामाला चांगली सुरुवात करू शकतो. याचाच अर्थ काय, थंडीमुळे शरीरामधल्या रक्तवाहिन्या थोड्याशा आखडलेल्या असतात आणि मग हेच आपण जर पोटासंबंधित केलं, आपण थंड पाणी प्यायलो तर पोटातले अवयव सुद्धा आखडून राहतात. तिथे जे मोकळेपणा पाहिजे, पोट जे साफ व्हायला पाहिजे ना, आपल्याला मळ खाली ढकलला गेला पाहिजे, त्यासाठी आपल्या आतड्यांची मुवमेंट सॉफ्टली व्हायला पाहिजे. गरम पाण्याचा नक्कीच त्याच्यावरती खूप चांगला प्रभाव पडतो. गरम पाण्याची आंघोळ केली की आपल्या शरीराला किती बरं वाटतं, मोकळं वाटतं. तसंच ठेवलं पाहिजे. हेच आपल्या पोटासंबंधित सुद्धा आहे. म्हणून रूम टेम्परेचर मधलं पाणी प्या आणि सकाळी थोडंसं कोमट पाणी प्या. तुम्ही एक ऑब्झर्व केलंयत का, जेव्हा आपण झाडांना पाणी घालतो तेव्हा ही झाडं किती टवटवीत राहतात, पण हे जर आपण आठवडाभर झाडांना पाणी घालायचं विसरलो तर ही झाडं सुकून जातात. आपल्या शरीराचं अगदी तसंच आहे. आता तुम्ही ठरवा, आपल्या शरीराला टवटवीत ठेवायचं, तेजस्वी ठेवायचं की सुकवून टाकायचं, हे तुम्ही ठरवायचं आहे. म्हणून पाणी प्या, भरपूर पाणी प्या.